नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीला. मी अशोक वानखडे. आज 2 मोठ्या बातम्या. त्या बातम्याचा फक्त रेफरन्स देऊन मग आपण ओरिजिनल बातमीकडे येऊ. मोठी बातमी म्हणजे अभिजित दिपकेच्या कॉकरोच जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि त्यांच्या टीमवर राजस्थानमध्ये एका गावात जोरदार हल्ला झाला. प्राणघातक हल्ला म्हटलं तरी चालेल. गाड्यांच्या काचा फोडल्या, ते सर्व झालं. अभिजित दिपकेने वॉर्निंग दिली, की 8 दिवसाच्या आत, 48 तासाच्या आत जर तुम्ही त्या ज्या शाळेत ते पाहायला जात होते, जी शाळा एका गोठ्यात चालू होती, तिला तुम्ही तुरंत ठीक करावं आणि ज्या लोकांनी हल्ले केले त्यांना अरेस्ट करावं. नाही तर आम्हाला सरळ आता त्या शिक्षा मंत्र्याचा राजीनामा घेण्यासाठी जंतर मंतरपेक्षाही मोठं आंदोलन जयपूरमध्ये करावं लागेल. त्यांनी समर्थकांना अपील केलं, की सगळे तयार राहा. वेळ आलेली आहे, की आता राजस्थान सरकारला आपल्याला शिक्षा करायला पाहिजे. दुसरीकडे पोलिसांचा जो हल्ला झाला होता 20 जुलैला, त्यात पॅलेट गन्स चालल्या आणि एका मुलाला त्या पॅलेट गन्स ते 200 छर्रे लागले. त्याचा एक डोळा पूर्णपणे निकामी झाला. काही छर्रे त्याच्या हृदयाच्या जवळ आहे, ते ऑपरेट करून काढता येत नाही. त्याची एफ-आय-आर सुद्धा पोलीस फाईल करत नव्हते. त्याची कंप्लेंट सुद्धा घेत नव्हते. शेवटी राहुल गांधींनी आज सकाळी 11 वाजता त्याला घेऊन कॅनॉट प्लेस पोलीस स्टेशनमध्ये धरणं दिलं आणि 8 तासाच्या आत सरकारला एफ-आय-आर करायला भाग पाडलं. या 2 महत्वाच्या बातम्या. उद्या 22 तारखेला पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनींसाठी राहुल गांधींचा मोठा कार्यक्रम होणार आहे. त्याच्यावरही नजर असेल, त्याच्यावरही आपण भाष्य करू. पण आज आपण साखरेवर बोलणार आहे. साखरेच्या दरात वाढ तर झाली, पण शेतकऱ्याला काय मिळालं? त्याच्या पदरात काय? काहीच नाही. 16,087 करोडचा फटका शेतकऱ्यांना बसला. आता साखरेच्या दरात अचानक मोठी वाढ झाल्याने देशभरात खळबळ उडालेली आहे. देशातील बहुसंख्य भागात साखरेचा दर जो आहे, तो 40% वाढून ₹50 किलोवर असणारी साखर आता 70 ते ₹80 किलोवर पोहोचली. त्याचा मोठा फटका ग्राहकांना भेटत आहे. कारण सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे. काळात साखरेच्या दराने मोठी उसळ घेतली. दरम्यान एका बाजूला साखरेचे दर वाढत असले, तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना कुठेच होताना दिसत नाही. देशातील शेतकऱ्यांना तब्बल 16,087 करोड रुपयाचा फटका बसला आणि तो कुठला फटका आहे हे आपण जाणून घेऊया. भारतात मोठ्या प्रमाणात साखरेचं उत्पादन घेतलं जातं. भारत हा जगातील सर्वात मोठा साखरेचा उपभोक्ता आहे. दुसरा सर्वात मोठा सर्वात मोठा अ, जगात साखरेचा सर्वात मोठा उपभोक्ता आणि दुसरा सर्वात मोठा उत्पादक आहे. सर्वात मोठं कन्झ्युमर आपण आहोत आणि उत्पादक दुसऱ्या नंबरवर आहोत. मात्र सध्या देशात साखरेचा तुटवडा होण्याची शक्यता आहे. दरात मोठी वाढ झाली. त्याचा परिणाम सामान्य माणसापासून ते मिठाई विक्रेत्यापर्यंत सर्वांवरच झालेला आहे. म्हणजे चहा बनवणाऱ्यापासून तर कोल्ड बनवणाऱ्यापर्यंत सगळ्यांना साखरेचा मार पडला. गेल्या 2 महिन्यात साखरेच्या दरात 40% वाढ झालेली आहे. 18 ऑगस्ट 2026 रोजी साखरेची सरासरी अ, जो किरकोळ भाव होता, तो ₹46 34 पैशावरनं ₹52.30 पैशावर गेला. काही शहरामध्ये साखरेचे भाव ₹65 प्रति किलोपर्यंत पोहोचलेले आहेत. या संकटाचं सर्वात मोठं काम म्हणजे सरकारचं E20 इथेनॉल मिश्रण धोरण. एका बाजूला साखरेच्या दरात मोठी वाढ होत आहे, मात्र दुसऱ्या बाजूला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्याकडून मोठ्या प्रमाणात थकबाकीचा सामना करावा लागत आहे. 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची साखर कारखानदारांकडे एकूण थकबाकी 16,087 कोटी रुपये झाली आहे. एकट्या महाराष्ट्रात एकूण 4,998 कोटी रुपयाची थकबाकी आहे. पंजाबमधील खाजगी कारखान्यांनी अंदाजे 1,000 कोटी दिले आहेत, परंतु अंदाजे 250 कोटी रुपयाची देणे बाकी आहे. सहारनपूर, उत्तर प्रदेश येथील कारखान्याकडे शेतकऱ्याची 211 कोटी 58 लाख थकबाकी आहे. बेळगाव, कर्नाटकात
कारखान्यांकडे 1500 कोटीहून अधिक थकबाकी आहे. एकट्या उत्तर प्रदेशातच 4,000 कोटीहून अधिक रक्कम थकीत आहे. ऊस उत्पादनाचा खर्च आणि साखरेची विक्री किंमत यातील तफावत सातत्याने वाढत आहे. साखरेचा कारखानदारही दर प्रति किलो ₹20.60 तर ₹26.22 च्या दरम्यानी आहे. म्हणजे उत्पादन खर्च, साखर बनण्याचा खर्च, जो उत्पादन खर्चापेक्षा कमी आहे. साखरेच्या वाढत्या किमतीमुळे या हा जो साखरेचा दर जो आहे, हा ₹25.60 ते ₹26.22 या दरम्यान कारखानदाराला मिळतात. परंतु त्याचा जो खर्च आहे, ती साखर उत्पन्न करण्याचा, तो त्याच्यापेक्षा जास्त आहे. साखरेच्या वाढत्या किमतीमुळे कारखान्याचा रोख प्रवाह वाढला आहे. परंतु शेतकऱ्याची त्याची थकबाकी मिळत नसल्याचं चित्र आहे. कॅश फ्लो जो आहे, तो आता भाव वाढल्यामुळे म्हणजे साखर कारखानदारांना मिळतोय. पण शेतकऱ्याला मिळतो का? हा फार मोठा प्रश्न आहे. दिल्लीमध्ये एक काँग्रेसचे नेता आहे देवेंद्र यादव यांनी आरोप केला, की इथेनॉल धोरणाचा फायदा शेतकऱ्यांना नाही तर कारखानदारांना होत आहे. कायदेशीररित्या ऊस दिल्यानंतर 14 दिवसाच्या आत पैसे मिळण्याचा शेतकऱ्यांचा हक्क आहे. रूल आहे तसा. परंतु कारखाने त्याचे पालन करण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे देशभरात शेतकरी थकबाकीच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. साखरेच्या किमती वाढत आहेत, पण शेतकऱ्यांना कुठलाही पैसा मिळत नाही. याचा फायदा दलाल, सट्टेबाज आणि साखर कारखान्याला होत आहे. तर शेतकऱ्यावर त्याच्या जुन्या थकबाकीचे ओझे कायम आहे. शुल्कमुक्त आयातीमुळे काही प्रमाणात साखर स्वस्त होईल. 10 लाख टन शुल्कमुक्त आयातीत बाजार अतिरिक्त पुरवठा येईल. त्यामुळे दराला प्रति किलो ₹5 पर्यंत घट होऊ शकते, असा अपेक्षा आहे. साखर कारखानदारांसाठी गोड, शेतकऱ्यांसाठी कडू. साखर आपण निर्यात करायचो, आता आयात करण्याची वेळ आलेली आहे. एथेनॉलकडे जास्त शेतकऱ्यांचा भार दिसतो, म्हणजे याचा दिसतो भार ऊस उत्पादकाचा. साखरीसाठी जो ऊसाचा रस आहे, तो साखरेपेक्षा इथेनॉलकडे जास्त वळवला जातो का? आणि तो जो आता नवीन जे इथेनॉल धोरण आलं, त्या धोरणाने पुन्हा साखर महागणार का? ही भीती आहे. पण शेतकऱ्यांना काय मिळतं? शेतकऱ्याला कारखानदार इथेनॉल बनवेल या साखर बनवेल. शेतकऱ्याला ऊसाचा भाव तोच मिळतो. आणि कायदे जरी बनले असले, तरी कोणीही कायदे पाळत नाही. ऊस उत्पादक हा देवाच्या भरोश्यावर आहे. देवा म्हणजे खरोखरच देवाच्या भरोश्यावर. देवाभावाच्या भरोश्यावर नाही. कारण देवाभावावर भरोसा ठेवणं म्हणजे मूर्खपणा करणं असंच आहे. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.